मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलवर आपण एक सिरीज चालवलेली आहे, त्याचं नाव आहे इंग्लिश ग्रामर। आणि यामध्ये पर्टिक्युलरली सुरुवातीला आपण व्होकॅब्युलरी कंप्लीट करणार आहोत। तो व्होकॅब्युलरी आपण कशा पद्धतीने कंप्लीट करणार आहोत, सुरुवातीला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते कव्हर करणार आहोत। त्याच्यानंतर आपण होमोनॉम्स आहे म्हणजे सारखे सारखे असणारे शब्द, अँटोनॉम्स आहे म्हणजेच विरुद्धार्थी शब्द, सिनोनॉम्स आहे म्हणजे समानार्थी शब्द, आणि हे कसे कव्हर करणार आहोत तर हे आपण PYQ बेस कव्हर करणार। आता PYQ तुम्हाला कुठून मिळतील तर MPSC आहे, हे MPSCचे ऑलरेडी मेन्स एक्झाम झाला आहे, त्याच्यामध्ये व्याकरणाचा जो भाग आहे, इंग्लिश व्याकरणाचा भाग आहे, त्यामध्ये आपल्याला PYQ मिळतात, म्हणजे तो एक रेफरन्स म्हणून तिथून आपण PYQ उचलले आहेत। त्याच्यानंतर TCS आहे, TCSमध्ये ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत, मग तलाठी भरती असो, महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या भरती आहेत किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा आहेत, यामध्ये असणारे जे काही PYQ बेस म्हणजे ज्या काही रिस्पॉन्स शीट आहे त्यामध्ये आलेले जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते सुद्धा आपण घेणार आहोत, म्हणजे तिथून सुद्धा आपण व्होकॅब्युलरी घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण सर्व एक एक करत कव्हर करणार आहोत। तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा। तर चला सुरू करूया आपल्या आजच्या भागाला। आजच्या भागातील आपला पहिला शब्द आहे दॅट विच कॅनॉट बी करेक्टेड, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, इनकरेजेबल। इनकरेजेबल हा आपला पहिला शब्द, म्हणजेच काय होते, दुरुस्त न होण्यासारखा, त्यालाच आपण काय म्हणू, दॅट विच कॅनॉट बी करेक्टेड, जो दुरुस्त होऊ शकत नाही असा। असा काय तर इनकरेजेबल। पुढचा शब्द आहे इनडिस्क्रायबल। इनडिस्क्रायबल म्हणजेच काय होते, दॅट विच कॅनॉट बी डिस्क्राईब ॲडिक्वाइटली, जे आपण चांगल्या पद्धतीने वर्णन करू शकत नाही किंवा समाधानकारकपणे वर्णन करू शकत नाही, त्यालाच आपण काय म्हणू, अवर्णनीय, इनडिस्क्रायबल। पुढचा शब्द आहे इनएक्सप्लिकेबल। इनएक्सप्लिकेबल, आता लक्षात घ्या, एक्सप्लिकेबल म्हणजे एक्सप्लेन करू शकतो आपण, तो वर्णन करू शकतो किंवा सांगू शकतो, बोलू शकतो, उलगडू शकतो, पण हे कसं आहे, इन। मी तुम्हाला सांगितलं तुक्का लावायचा असेल तर इन ज्यावेळेस शब्द येतो त्यावेळेस असं लक्षात ठेवायचं की विरोधी गोष्ट आहे म्हणून लक्षात ठेवायचं। आता दॅट विच कॅन नॉट बी एक्सप्लेन, जे आपण एक्सप्लेन करू शकत नाही त्यालाच आपण काय म्हणू, इनएक्सप्लिकेबल, त्यालाच आपण न उलगडणारे असं म्हणू। आता पुढचा शब्द आहे इनफ्लॅमेबल, म्हणजे ज्वालाग्राही, म्हणजेच काय, दॅट विच कॅचेस फायर इझिली, जर एखादी गोष्ट आहे ती पटकन आग पकडत असेल तर तिला आपण काय म्हणू, इनफ्लॅमेबल आहे ती गोष्ट, म्हणजे ज्वालाग्राही आहे ती गोष्ट, दॅट विच कॅचेस फायर इझिली। पुढचा शब्द आहे इनविजिबल। आता विजिबल सगळ्यांना माहिती आहे, इनविजिबल माहिती आहे। विजिबल म्हणजे काय, आपल्या डोळ्यांनी दिसते, साधारण डोळ्यांनी दिसते ते, आणि इनविजिबल म्हणजे काय, मिस्टर इंडिया, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जसं अ थिंग दॅट कॅनॉट बी सीन विथ ह्युमन आईज। अ थिंग दॅट कॅनॉट बी सीन विथ ह्युमन आईज, जे मानवी डोळ्यांनी दिसू शकत नाही त्याला आपण काय म्हणू, इनविजिबल असं म्हणू, म्हणजेच अदृश्य म्हणू। पुढचा शब्द आहे इनसोल्युबल, म्हणजेच काय, अविद्राव्य। सोल्युबल म्हणजेच काय, विरघळणारं, त्यात मिश्रण म्हणजे एकत्रित होणारं किंवा मिसळणारं, त्याला आपण काय म्हणू, सोल्युबल। आणि इथे शब्द काय, इनसोल्युबल म्हणजेच काय, अविद्राव्य, जे विरघळू शकत नाही। एक्झाम्पल आपण इथे घेऊ शकतो, समजा साखर पाण्यात विरघळते, हे काय झालं, सोल्युबल झालं, परंतु साखरने, आता साखरेच्या ठिकाणी आपण प्लास्टिक टाकलं, ते पाण्यात विरघळेल का, नाही, मग ते काय झालं, इनसोल्युबल। द थिंग विच इज नॉट सोल्युबल, त्यालाच आपण काय म्हणतो, अविद्राव्य। पुढचा शब्द आहे इनिव्हिटेबल। इनिव्हिटेबल म्हणजे अटळ, समथिंग दॅट इज शुअर टू हॅपन, अशी एखादी गोष्ट जी होणार आहे, भविष्यात होणार आहे किंवा अटळ आहे, होणार आहे म्हणजे होणारच आहे, समथिंग दॅट इज शुअर टू हॅपन, इनव्हिटेबल म्हणजेच अटळ। पुढचा शब्द आहे इंडिक्टमेंट। इंडिक्टमेंट म्हणजे आरोपपत्र, टू ॲक्यूज ऑर चार्ज अ पर्सन, टू ॲक्यूज, ॲक्यूज म्हणजे दोष किंवा आरोपी किंवा दोषी किंवा आरोपी तुम्ही म्हणू शकता, त्याच्यावर टू ॲक्यूज ऑर चार्ज अ पर्सन, त्याला आपण इंडिक्टमेंट म्हणतो, म्हणजे आरोपपत्र असं म्हणतो। पुढचा शब्द आहे इल्लिगल। इल्लिगल म्हणजे अवैध आहे, एखादी गोष्ट इल्लिगल आहे, हे इल्लिगल सगळ्यांना माहिती आहे हा शब्द, त्याला म्हणतो अगेन्स्ट द लॉ, म्हणजे तुम्ही म्हणू शकता की कायद्याच्या विरोधी असेल किंवा कॉन्ट्ररी म्हणू शकता तुम्ही, द लॉ, त्यालाच आपण काय म्हणतो, इल्लिगल, अवैध। वैध म्हणजे कायद्याला धरून असणारा, आणि अवैध म्हणजे कायद्या सोडून, म्हणजे कायद्याला न पकडता किंवा कायदा न पाळता, म्हणजे अवैध। चा शब्द आहे इंडेलिबल। इंडेलिबल म्हणजे काय, खोडून टाकण्यास अयोग्य,
म्हणजे आता तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात, दॅट विच कॅनॉट बी रब ऑफ, जी गोष्ट एकदा केली तर परमनंट होऊन जाते, ते आपण खोडू शकत नाही, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, डेलिबल म्हणजेच दॅट विच कॅनॉट बी रब ऑफ, ते आपण खोडू शकत नाही. पुढचा शब्द आहे इमिनंट. इमिनंट म्हणजे तोंडाशी आलेला म्हणजे दॅट विच इज मोस्ट लाईकली टू हॅपन इन इमिजिएट फ्युचर, की आता बस भविष्यात ते भेटणारच होती आपल्याला ती गोष्ट, आणि ती काय झाली, आपल्याला भेटली नाही, म्हणजेच काय, किंवा भविष्यात ते भेटणारच आहे. इमिनंट तोंडाशी आलेला म्हणजे जवळच आहे आणि आता भेटणारच आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इमिनंट. भविष्यात ते आपल्याला भेटणार आहे त्याला आपण म्हणतो इमिनंट, म्हणजे तोंडाशी आलेला. आता पुढचा शब्द आहे इलिजिटिमेट. इलिजिटिमेट म्हणजे काय, दॅट विच इज नॉट रिकग्नाइज बाय द लॉ, असं की जे आपण कायद्याने ओळखू शकत नाही, निषिद्ध आहे, ते इलिजिटिमेट आहे. इलिजिटिमेट म्हणजेच तुम्ही म्हणू शकता दुसरा शब्द याला बेकायदेशीर, कायद्याला सोडून, दॅट विच नॉट रिकग्नाइज बाय दी लॉ. रिकग्नायझेशन म्हणजे ओळखणे होते, म्हणून लक्षात ठेवा, एक शब्द तुम्हाला आणखी पाठ होईल. पुढचा शब्द आहे इनऑडिबल. आता ऑडिबल काय, इनऑडिबल काय हे सगळ्यांना माहितीच असते, परंतु हे साधे शब्दसुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. ग्रुप बीमध्ये आता जी ग्रुप बी मेन्स एक्झाम झाली त्यामध्ये खूप साधे सिंपल वर्ड विचारण्यात आले आहेत, आणि आपण जे वन वर्ड सबस्टिट्यूशन घेत आहोत त्यातूनच ते विचारण्यात आलेले आहे. मागचे जे लेक्चर झाले त्या लेक्चरमध्ये ॲम्बिडेक्स्ट्रस नावाचा शब्द विचारण्यात आला होता, तो आपण पार्ट 3 कव्हर केला आहे. तर तो शब्दसुद्धा म्हणजे दोन्ही हात व्यवस्थितपणे वापरणारा, त्याला आपण म्हणतो ॲम्बिडेक्स्ट्रस. तो शब्द विचारण्यात आला आहे ग्रुप बी मेन्समध्ये, आणि अशा प्रकारे जे समोरसुद्धा विचारण्याचे चान्सेस आहेत असे PYQसुद्धा आपण इथे घेतलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत. तर आत्ता मी तुम्हाला सांगत का होती, इनऑडिबल. ऑडिबल म्हणजे ऐकू येणारा आणि इनऑडिबल म्हणजे ऐकू न येणारा, त्याला अश्राव्य असं म्हणतात. दॅट विच कॅनॉट बी हिअर्ड म्हणजे ऐकू येऊ शकत नाही तो, त्याला आपण इनऑडिबल. पुढचा आहे इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड सगळ्यांना माहिती आहे, त्याला आपण कीटकनाशक असे म्हणतो. सबस्टंट विच किल्ड इन्सेक्ट अँड जर्म्स, असा कुठला घटक असेल की जो कीटकांना मारत असेल आणि जंतूंनासुद्धा मारत असेल तर त्याला आपण इन्सेक्टिसाइड असं म्हणतो. पुढचा शब्द आहे इन्स्टिगेशन. इन्स्टिगेशन म्हणजे काय होते, चिथावणी. द ॲक्ट ऑफ प्रोवोकिंग. द ॲक्ट ऑफ प्रोवोकिंग म्हणजेच काय, इन्स्टिगेशन म्हणजे चिथावणी होते, लक्षात ठेवा. पुढचा इनक्रेडिबल, अविश्वसनीय. ओ माय गॉड, एवढं मोठं पार केलं, किंवा एवढं मोठं म्हणजे अशी गोष्ट की जी विश्वास करू शकत नाही आपण डायरेक्टली. दॅट विच कॅनॉट बी बिलीव म्हणजे कॅनॉट बी बिलीव, लवकर विश्वास न करता. इनक्रेडिबल अविश्वसनीय, किंवा तुम्ही आणखी याला असं म्हणू शकता, अ स्टोरी दॅट कॅन हार्डली बी बिलीव, अशी गोष्ट की ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, त्याला आपण अविश्वसनीय असं म्हणतो. पुढचा शब्द आहे इलिजिबल. आता याला आपण अ रायटिंग दॅट कॅनॉट बी रीड हा शब्द आलेला आहे. इलिजिबल म्हणजेच काय, अ रायटिंग दॅट कॅनॉट बी रीड, असं लिखाण की जे आपल्याला वाचता येत नाही. दुर्वाच्य, एखाद्या समजा आता तुम्ही एक उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरची लिपी आहे, ते आपल्याला त्यांनी लिहिलं आहे पण ते आपल्याला वाचता येते का, नाही वाचता येत, म्हणून तुम्ही काय म्हणू शकता, त्याला दुर्वाच्य म्हणू शकता, इलिजिबल. किंवा बऱ्याचशा अशा लिपीज आहेत प्राचीन काळातल्या ज्या अजूनही आपल्याला वाचता येत नाही, किंवा तेवढं ज्ञान आपल्याला अवगत नाही, भाषेचं आपल्याला तेवढं कौशल्य माहिती नाही, किंवा भाषा ती अवगत नसल्यामुळे आपण वाचू शकत नाही, लिहिलेल्या आहेत म्हणून आपण त्याला दुर्वाच्य म्हणू शकतो. रायटिंग दॅट कॅनॉट बी रीड, त्याला आपण इलिजिबल असं म्हणू शकतो. इलिसिट म्हणजे अवैध. पुढचा शब्द इलिसिट म्हणजे अवैध. अ ट्रेड दॅट इज प्रोहिबिटेड बाय लॉ. प्रोहिबिटेड म्हणजेच काय होते, त्याला रेस्ट्रिक्ट करणे. रेस्ट्रिक्टेड म्हणजे अडथळा निर्माण करणे किंवा अडवणे म्हणू शकता तुम्ही. अ ट्रेड दॅट इज प्रोहिबिटेड बाय लॉ, जर जो कायद्याने जर त्याला अडथळा निर्माण करत असेल त्याला आपण काय म्हणजे कायद्याला जो अडथळा निर्माण करत असेल त्याला आपण काय म्हणतो, अवैध. वैध म्हणजे काय, जो कायद्याला धरून असेल तो. मग आता कायद्याला अडथळा निर्माण करत आहे म्हणजे कायदा सोडू नये म्हणून आपण त्याला इलिसिट म्हणतो, म्हणजेच काय म्हणतो, अवैध असं म्हणतो. पुढचा शब्द आहे इकोनोक्लास्ट. हा झालेला आहे आणि खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. PYQमध्ये पण आहे, MPSCने विचारलेला आहे, TCSने विचारलेला आहे. सुधारणावादी. वन हू अटॅक्स वाईडली हिल्ड बिलीफ्स अँड कस्टम. बिलीफ्स म्हणजे तुमच्या श्रद्धा असतील त्या, आणि कस्टम म्हणजे जुन्या चालीरीती किंवा प्रथा तुम्ही म्हणू शकता. वन हू अटॅक, आणि असा कोणी की जो सुधारणावादी असेल आणि या गोष्टींवर अटॅक करत असेल, वन हू अटॅक वाईडली हिल्ड बिलीफ्स अँड कस्टम, त्याला आपण इकोनोक्लास्ट असं म्हणतो, म्हणजे सुधारणावादी असं म्हणतो, इकोनोक्लास्ट. ओके, सुधारणावादी.
पुढचा शब्द आपण घेतलेला आहे म्हणजे आधीच इनक्रेडिबल, अविश्वसनीय. पुढचा शब्द आहे इनॅन्सेसिबल. इनॅन्सेसिबल म्हणजे दुर्गम. इनकॅपेबल ऑफ बिंग अप्रोच, दुर्गम आहे अशी रेअर गोष्ट, एखादी गोष्ट की इनकॅपेबल ऑफ बिंग अप्रोच, त्यालाच आपण काय म्हणतो, इनॅन्सेसिबल. हा शब्द लक्षात ठेवा, विचारू शकतात. इनॅन्सेसिबल म्हणजे PYQमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. इनॅन्सेसिबल दुर्गम. आता विजिबल आणि इनविजिबल. विजिबल म्हणजे दृश्य, इनविजिबल म्हणजे अदृश्य. इनकॅपेबल ऑफ बिंग सीन, डोळ्यांनी पाहण्यासाठी सक्षम नसणारा म्हणजेच काय, इनविजिबल. पुढचा शब्द आहे ऑडिबल आणि इनऑडिबल. आता ऑडिबल तुम्हाला झालेलं आहे. ऑडिबल म्हणजेच काय, ऐकू येणारा. इनऑडिबल म्हणजे काय, ऐकू येणारा. अ साऊंड दॅट कॅनॉट बी हिअर, जो ऐकू येऊ शकत नाही तो इनऑडिबल. पुढचा शब्द खूप मस्त आहे, तो आहे कंगाल म्हणजेच इम्पिक्युनियस. इम्पिक्युनियस म्हणजेच अ मॅन हू हॅज नो मनी, ज्याच्याजवळ पैसे नाहीत असा कोण, इम्पिक्युनियस. तुम्ही म्हणू शकता कंगाल. अ मॅन हू हॅज नो मनी, त्याला आपण इम्पिक्युनियस असं म्हणतो, कंगाल म्हणतो. अशा प्रकारे आजच्या भागातले आपले वन वर्ड सबस्टिट्यूशन झाले आणि असे समोर जास्तीत जास्त महत्त्वाच्या आणि PYQच्या वन वर्ड सबस्टिट्यूशनचे आणखी 3-4 भाग होतील, ते आपण कवर करू. आणि त्याच्यानंतर आपलं अँटोनॉम्स, सिनोनॉम्स आणि होमोनॉम्स आहे, मिसस्पेल्ड आहे, इडियम्स, फ्रेजेस आहेत, त्यासुद्धा घेऊ. म्हणजे आपला वोकॅब्युलरीचा जो भाग आहे तो पूर्ण कंप्लीट होणार आहे. तर आजच्या भागातलं हे लेक्चर आणि तुम्हाला यातले शब्द कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढील भागामध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.